मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग. मी पाटील पानडे ग्रामीण बोरवलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो. तर आज आपल्याकडे पावसाला सुरुवात झालेली मित्रांनो. तर मी पळत पळत व्हिडिओ का काढतोय, तर मला आज कॅमेऱ्याची थोडी टेस्टिंग करायची होती. जर आपण रस्त्याने पळतोय तर मोबाईल हलतो का, मला हे चेक करायचं होतं. तुम्ही बघू शकता मित्रांनो, थोडी बुरबुर झालेली आणि पाठीमागं पानं किती चमकताय मित्रांनो. म्हणजे जे पाण्याचे थेंब जर पानावर पडले तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं हा 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 मस्त हिरवा निसर्ग. आणि त्याच्यानंतर आपल्या बॅक साईडला तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो, हे जंगल बघा तुम्ही किती चमकताय. जंगल बघू शकता तुम्ही. वाव, एकदम पाऊस पडल्यानंतर आहे ना हा निसर्गाचा वेगळा आहे मित्रांनो. दृश्य आहे जे बघायचं आपल्याला. वाव, काय सुंदर दृश्य आहे मित्रांनो. पूर्ण हिरवा झालेलं आहे बघू शकता तुम्ही. एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर. जिकडं पाहावं तिकडं मस्त. परत आज पण सूर्य ढगात आहे मित्रांनो. ते पानं जाड गेला आहे तो तरी मस्त एकदम. हे बाई पाखरू आले. आता पाऊस चालू आहे, एकदम हलकी बुरबुर चालू आहे मस्त. आणि जे पानावर जे तुम्ही थेंब बघताय मित्रांनो, हे बघा ना तुम्ही. वाव, पाण्याचे थेंब तर एक नंबर. म्हणजे माझे पाय पूर्ण मित्रांनो चिखलानी भरलेले. हे चप्पल पूर्ण चिखलानी पॅक झालेली. तुम्ही बघू शकता भाऊ कसं पळते. आणि मी तुम्हाला दाखवलं होतं की आपण घरी जो भाजीपाला केलेला आहे तो कसा झालेला आहे मित्रांनो. तर त्याच्यात बरंच आपल्याला तण उतरलेलं होतं, म्हणजे गवत. आपण आपल्या गावठी भाषेत आपण गवतच म्हणतो. तर तण उतरलेलं होतं आणि ते आता पूर्ण क्लीन करणार, म्हणजे तण काढलं, निंदून घेतलं थोडक्यात. तर ती जागा एकदम स्वच्छ झाली मित्रांनो. तुम्ही बघू शकता. महत्त्वाचं काय माहिती, तुम्ही निसर्ग बघा. हे काही माझं एकट्याचं श्रेय नाही, हे सगळे मिळून केलेले हे कामे. म्हणून जातं आपल्याला थोडं फिरायला आणि बघायला मजा येते. ही बघू शकता तुम्ही. आपण इथं मेथी केलेली होती, ही पूर्ण मेथी एवढी झालेली आता, म्हणजे अशी उतरून पडलेली. त्याच्यानंतर ह्या पाडग्यात पण मेथी आहे. आणि हे मित्रांनो हे हा जाडा वाल आहे, म्हणजे याच्या बियाची भाजी करून आपल्याला खाता येते. याच्यात काहीच नव्हतं लावलेलं. आणि याच्या पुढच्या ह्याच्यात आपण काय केलं तर माहिती आहे का, याच्यात पालक लावलेले आहेत मित्रांनो. तर पालक हे बघा अशी झालेली. हे बघा, हे पूर्ण पालक आहे. आणि याच्यानंतर इथं काय माहिती की ही भेंडी. हे बघा भेंडीची रोपं कशी झालेली. वाव, भेंडी झाली. आता इथपर्यंत आपल्याला हे गवत काढून झालेलं आहे पूर्ण. आणि ह्या साईडला 2-3 पाडगे राहिलेले. याच्यामध्ये ही गवारी मित्रांनो, हे गवारीचे रोप आहे, हे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला समोर इथं हे कारल्याच्या साईडला राहिलं होते, ते पण आता एवढे झालेले आहे. म्हणजे अशा पद्धतीनं काम चालू आहे मित्रांनो. इकडं क्लीन झालेलं आहे, या साईडला थोडं बाकी. तरी मोठं मोठं जे तण होतं आम्ही ते काढून घेतलं आणि आता एवढं झालेलं आहे. हा काय सुंदर निसर्ग मित्रांनो. आता मोराचा आवाज बंद झाला. मोराचा आवाज नेमकी बोलत होतं मी त्यावेळेस मोरा गागत होता. असं शांत राहिल्यावर मोराने आवाज केला पाहिजे. आणि सागामध्ये भरपूर भरपूर पक्षी प्राणी असे हे सावलीत उन्हाळ्यात येत्या. इथं पाण्याची सोय वगैरे असते. आणि तुम्हाला मित्रांनो मी ना आता आहे ना थोडा फ्रंटचा व्ह्यू दाखवतो. तुम्ही आता तो कसा आहे बघा. म्हणजे मला फक्त सांगायचं एकच आहे, निसर्ग झाडं लावा तुम्ही मित्रांनो. मुद्दाम मी प्रत्येक व्हिडिओमध्ये निसर्ग दाखवतो आणि आपण काय करतो हे पण दाखवतो. तर चला आता काय करू. तुम्ही बघू शकता पाठीमागं बघा ना सूर्याचं दर्शन. वाव, फक्त ढगाळ आपल्याला आहे. आणि हे कवळं सकाळी सकाळी घ्यायला मजा वाटते. आणि चला पटकन जाऊ आता. काय बांधली कॅमेरा आहे एकदम मस्त मित्रांनो. खूप छान झालेलं आहे.
close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us. थोडं झाड आहे मित्रांनो वडाचं बघू शकता तुम्ही. पाठीमाग माझ्या खूप 2-3 झाडं होती पण ते एक झाड पडल्यामुळं थोडा प्रॉब्लेम झाला. नाही तर इथं खूप निसर्ग भारी होता आपल्या रस्त्याला. आणि तुम्ही बघू शकता माझ्या पुढंसुद्धा इकडे नाही या साईडला पूर्ण झाडांची ग्रीनरी. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस चालता रस्त्याने त्यावेळेस असं वाटतं आपण कुठंतरी एकदम मस्त निसर्गरम्य ठिकाणी आलेलो आहे. म्हणजे असा रस्ता आहे पुढे एकदम थोडंसं म्हणजे झाडं तर इथूनच चालू झाले पण अजून थोडं पुढे गेलं तर एकदम मस्त वाटतं तिथं. माझ्या पाठीमागं पण होतं पण ते कवर नाही झालं. मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं होतं. आता तुमच्या लक्षात आहे का माहीत नाही मला कारण त्या गोष्टीला खूप दिवस झाले. म्हणजे जवळजवळ आता आपण 1.5-2 महिन्यापूर्वी आपण पारनेर म्हणजे पारनेर तालुक्यामध्ये एक बोरचं पॉईंट देण्यासाठी गेलो अपंग व्यक्तीसाठी. आणि आपल्याबरोबर आपले काका होते. बरेच दिवस झाले काकांची भेट नव्हती आणि म्हटलं चला आता काकांना भेटू. त्यामुळं आपण थोडं आता काकांकडे आलेलो आहे. काका मस्त आता तयार झालेले शेतात जायला. मग त्यांना जायचं आता मळ्यात द्राक्षाची बाग आहे थोडं औषध फवारणी वगैरे करायची असेल आणि दोडके पण त्यांनी लावलेले. तर आपल्याला दोडके तोडायला त्यांना जायचं होतं. बरेच दिवस झाले भेट नव्हती. ज्यावेळेस आपल्याला पारनेरमध्ये जायचं होतं त्यावेळेस मी तुम्हाला आता सांगितलं का आपल्याला काका आपल्या बरोबर होते पण बरेच दिवस भेट नसल्यामुळे आपण काकांना भेटायला आलो. नमस्कार. तर म्हटलं चला सबस्क्राईब मित्रांना सगळ्यांना भेटून देऊ आपल्या. कारण बरेच दिवस झाले व्हिडिओ आपण बनवलेला नाही. आणि आता पाण्याचं काम थांबल्यामुळं आपलं व्हिडिओचं काम थोडं स्टॉप झालेलं आहे. तर म्हटलं चला आता घरचाच व्हिडिओ एक तो आपल्या शेतीचा व्हिडिओ बनवू. आता रेग्युलर पद्धतीने आपल्याला कसं आहे थोडी अपडेट देणं तुम्हाला गरजेचं आहे. म्हणून आपण काय केलं तर शेतीचे थोडे व्हिडिओ टाकतोय मी. म्हणजे जे माझ्याकडं रेग्युलर पद्धतीने जे चालतं आहे मित्रांनो आणि जे आपण डेली लाईफमध्ये ज्या गोष्टी करतो आहे मी तुम्हाला त्या दाखवायचा रोज प्रयत्न करणार. पण जसं शक्य होईल तसे मी व्हिडिओ टाकल. रोज तर शक्य नाही आहे कारण काही कामं असतात. आणि काकांची भेट झाली. काकांना फोन केला म्हटलं चला आपण आता काकांकडे जाऊ. मग काय म्हणता काका? शेतातच निघालो होतो. हा का? हा आता पाऊस झालाय छान. हा आणि पाऊस दोडके पण खुडायचे आज जरा मुखेड मार्केटला घेऊन जायचे. आणि बागेला पण स्प्रे घ्यायचा आहे. बागेला पण स्प्रे घ्यायचा आहे. आणि आमची दिवसापासून तुझी भेट पण नव्हती. कुठे 7-8 दिवस भेटच नव्हती कारण घरचीच कामं चालू होती त्याच्यामुळे भेट होणारच नव्हती. त्याच्यानंतर आमची बहीण शिवनेरीला पण जायचं. केव्हा जायचं शिवनेरी? तुम्ही म्हणजे तेव्हा आपण प्लॅन करू काय अडचण नाही. तुम्ही करा प्लॅन करा. माझी बाईक घेऊन जायची. आपली कोणती बाईक? एक्स्ट्रीम हिरोची. पण आपण काय करू माहिती का गाडीवर बाईकवरच प्लॅन करू. आणि आमची बहीण चाललेली आता स्कूलला. बाय का? हां ही एक बाय मस्त चालली आता तुझी स्कूलला. आता आमचा छोटा आहे अजून नाही तर मग त्याला पण स्कूलला टाकायचं होतं. आपण काय करू सगळेजण प्लॅन करू गाडीचं थोडी व्यवस्थित बघू. ज्या गाड्या ॲडजस्ट होतील त्या गाडीवर जाऊ. पण जाताना सगळं आपलं तयारी करून जायचं. म्हणजे बॅग वगैरे व्यवस्थित घ्यायचं त्याला वॉटरप्रूफ कवर वगैरे करायचा. आणि मित्रांनो लवकरच तुम्हाला शिवनेरी म्हणजे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा गड किल्ल्याची तुम्हाला लवकर व्हिडिओ येणार आहे. मला बऱ्याच दिवसाची इच्छा होती की आपण काहीतरी तुमच्यासाठी आणलं पाहिजे. पण मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होते की काही कारणास्तव आपण तिथं जाऊ नाही शकलो. तर काकांची पण इच्छा आहे की आपण शिवनेरीला जाऊ. आपण लवकर तिथं जाऊन एक गाईड हायर करू आणि तुम्हाला तिथली माहिती देण्याचा चांगला प्रयत्न करू. आणि आम्ही पण गड फिरू. म्हणजे कसं आहे आपल्या महाराजांचे गड किल्ले फिरलं पाहिजे. आणि थोडं काय करायचं माहिती आहे का थोडं सेफ्टी आणि आता हे पावसाचं थोडं आपण सावधतेने जायचं. कारण पाऊस जास्त होत असल्याने काय होतं काही ठिकाणी पूर्ण माती असते डोंगरावर ती भिजट झाल्यामुळं ती खाली घसरते. त्याच्यामुळं प्रत्येकाने जाताना काळजी घ्या. आम्ही अजून प्लॅन केलेला नाही. आम्ही ज्यावेळेस प्लॅन करू त्यावेळेस बघू. बरोबर आहे का? येस नक्कीच. का रे इकडे बघ. तुम्हाला यायचं का? इकडे बघ. तुम्हाला यायचं का? हो यायचं ना? जायचं आपल्याला फिरायला. यायचं ना फिरायला यायचं ना तुला? कुठे यायचं फिरायला? पुण्याला यायचं ना? शाळेत जाते का तू? हो जाते ना? वा तू जातो का? जातो. सांग कुठे जातो? गौतम पब्लिक स्कूल. कुठे जातो सांग ना. चला अशा पद्धतीने आता आपल्या काकांची भेट झालेली आहे आणि आपण आता पुढच्या कामाला सुरुवात करू. हे झाडं जेवढं जबरदस्त आहे मित्रांनो. हा रस्ता मला खूप आवडतो कारण माझ्या पाठीमागचा निसर्ग बघू शकता तुम्ही. हा शॉप आहे. थोड्या दिवसात तुम्हाला बराच बदल दिसणार इथं.
मंदिर मित्रांनो साईबाबांचं मस्त आता दिवा लावलेला आहे इथं. त्याच्यानंतर बाबांची मूर्ती आणि आपण काय केलं माहिती आहे की जुन्या पद्धतीची बैलगाडी बनवलेली मस्त सागाची, प्युअर सागाची आणि एकदम ओरिजिनल बैलगाडी. आणि त्याच्यानंतर त्याला 2 बैल पण आणलेली. इथून बघू किती सुंदर बैल आहे बघा मित्रांनो. असे बैल आहे ना शक्यतो भेटत नाही बरं का. मस्त छान बैल आहे एकदम मस्त. बाबूजींचे फोटो आहे, जनार्दन स्वामी, साईबाबा, गणपती आणि राधाकृष्ण आणि हा कळश मांडलेला आहे इथं. आंघोळ झाली का? ऐक ना 2 मिनिटं ऐक ना, इकडे बघ ना. अरे तुला मग तू व्हिडिओ बघायला नाही आवडत का? तुझी आंघोळ झाली का? आंघोळ झाली का मला सांग फक्त. आंघोळ झाली का? मग आपल्या खाली जायचं आहे, पाऊस चालू आहे. पावसात उड्या मारायला जायचं आहे ना? तुला आवडतं का उड्या मारायला? खरंच? आता कशा खुश झाला हा? पाऊस चालू, आंघोळ करायची त्याच्यात, पण छोटा पाऊस चालू आहे. कसं चालू आहे? छोटा पाऊस चालू आहे का? तू जेवण केलं का? हा इकडे बघ बघ, इकडे बघ, इकडे बघ. तू जेवण केलं का? काय खाल्लं? भाजीपोळी. हा भाजीपोळी. भाजीपोळी खाल्ली. अजून काय खातो तू? अजून नाही काय काय नाही खायचं? काय काय नाही खायचं? नीट सांग मोठ्याने. मोठ्याने सांग मोठ्याने. काय नाही खायचं? आईस्क्रीम नाही खायची. अजून? नाही. अजून काय? कुका. कोका. अजून? मॅगी. मॅगी नाही खायची. नाही. खाल्ल्याने काय होतं? पोट उलटी येते, पोट दुखत है ना? व्हेरी गुड बॉय. नको इकडे तू, आपल्या खाली पाऊस चालू आहे. पाऊस कमी झाला मग जाऊ आपण. अरे पाऊस कमी झाल्यावर जाऊ ना, इकडे ना.